श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर ह्याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. नुकतीच आपली होळी पौर्णिमा झालेली आहे आणि आपण होळीचा उत्सव साजरा करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला वृंदावनामध्ये आपण जमलेलो आहोत अशी भावना करूया आणि बाके बिहारीच्या चरणी माथा टेकून नमस्कार करूया, वंदन करूया आणि नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. बाके बिहारी एकदम खुश आहे. मधुर बासरी वाजत आहे आणि आपल्याला म्हणत आहे, काय ग गोप गोपींना, का बरं सगळ्या जणी जमल्यात एका ठिकाणी आणि आता संध्याकाळच्या वेळेला. गोपिका म्हणत आहे, अरे भगवंता, आज होळी पौर्णिमा आहे ना रे. होळी करायची आहे, होळीचा उत्सव साजरा करायचा आहे, म्हणून तुझ्या बरोबर आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. करूया ना भगवंता, होळी साजरी करूया ना. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांच्या बरोबर भगवंत आता नदीच्या काठी आलेले आहेत, वाळवंटात आलेले आहेत. आपण साऱ्या जणी गोल फेर धरून उभ्या आहोत. छान असा शीतल प्रकाश देणारा पिवळसर लालसर असा पूर्ण चंद्र आकाशात उगवलेला आहे. शीतलता प्रदान करत आहे. त्या चंद्राकडे बघून आपण नाम घेऊया. चंद्र म्हणजे मन आणि मन ही भगवंतांची विभूती आहे, म्हणून चंद्रालाही वंदन करूया आणि नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. छान आपण वाळवंटामध्ये उभे राहून प्रत्येकाने 5-5 गौऱ्या आणलेल्या आहेत आणि त्या आपण गोलाकार मांडलेल्या आहेत. 5-5 गौऱ्याच का बरं? आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि हे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत
त्यामध्ये आपण आसक्त झालेलो असतो. त्या पंच ज्ञानेंद्रियांना मुक्त करण्यासाठी 5 गौऱ्या मांडून आपण होळी पेटवणार आहोत. गौऱ्याच का? तर गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय, गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि पृथ्वी म्हणजे जडत्व आहे. जडत्व म्हणजेच आपल्या मनातील अज्ञान आहे. कोणतं अज्ञान आपल्या मनात भरलेलं आहे? आपण स्वतःला परमेश्वरापासून वेगळा मानतो. मी देह आहे असे समजून वावरतो आणि देह सुखासाठी अखंड धडपडत आसक्तीमध्ये राहतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. या सगळ्यातून आपण बाहेर पडण्यासाठी ही होळी साजरी करत आहोत आणि नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या मनातील जन्मोजन्मींच्या आठवणी साठवणी म्हणजे झाडाचा पाला पाचोळा, वाळक्या तुटक्या मोडक्या फांद्या या पण आपण होळीमध्ये टाकत आहोत आणि त्यांचा नाश करत आहोत. भूतकाळातून आपण बाहेर येत आहोत म्हणून नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. बाह्य अंगाने प्रतिकात्मक होळी आपण पेटवली आहे, तशीच ते अंतरंगात सुद्धा पेटून द्यावीस अशी कृष्णाला प्रार्थना करूया. आमचं अंतरंग स्वच्छ होऊ दे, शुद्ध होऊ दे. वासना विकार विषय नको त्या आठवणी ते सगळं जळून नष्ट होऊ दे म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. छान होळी पेटलेली आहे. आपल्या मनातील अज्ञान दारिद्र्य सर्व नष्ट होण्यासाठी आपण भगवंतांना प्रार्थना करत आहोत. दारिद्र्य म्हणजे काय? धनसंपत्तीचं दारिद्र्य नाही, तर जे कोत्या विचारांचं कोत्या मनाचं जे दारिद्र्य आपल्यामध्ये आहे ते सर्व जळून जावं आणि आपलं मन तेजाने भरून निघावं, आकाशासारखं विशाल व्हावं, नदीच्या जलासारखं शांत होणारं असावं. म्हणून आपण नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. अशा या होळीमध्ये प्रतिकात्मक नारळ आपण अर्पण केलाय. म्हणजेच आपण स्वतः
भगवंतांच्या चरणी समर्पित होत आहोत. भगवंताला म्हणत आहोत, तुझ्या चरणी आम्ही अनन्य भावे शरण आलेलो आहोत. नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व गोष्टींची अज्ञान अहंकार सर्वांची होळी पेटलेली आणि ती हळूहळू शांत होत आहे. त्या होळीभोवती आपण नामाचं जल शिंपडत प्रदक्षिणा घालत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू ती होळी शांत झालेली आहे. त्या होळीमधली राख आपण आपल्या कपाळावरती लावून घेतलेली आहे, माथ्यावर लावून घेतलेली आहे आणि राख अशी प्रार्थना करीत आहोत. भगवंता, आमच्या अज्ञान अहंकाराची राख झालेली आहे, आता आम्हाला तूच सांभाळ. अशा अर्थाने रक्ष रक्ष परमेश्वर म्हणजे आम्हाला सांभाळ, आमचं रक्षण कर. म्हणून राख 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 असं आपण म्हणत आहोत आणि नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. प्रसन्न मुद्रेने, हास्य वदनाने आणि अतीव प्रेमाने शरण आलेल्या आपल्या सर्वांकडे भगवंत बघत आहेत. त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर पडत आहे. कृपा दृष्टीचं मधुर जल, शांत जल आपलं मन शांत करीत आहे आणि तशाच शांत मनाने भगवंतांकडे पाहत आपण नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. ज्या राखेमध्ये आता काही विकार वासना उरलेल्या नाहीयेत, ती अशी थोडीशी शुभ्रतेची झालर घेतलेली राख आपल्या भाळी आपण लावलेली आहे आणि तो शुद्धतेचा, शुभ्रतेचा पांढरा रंग आपल्यामध्ये प्रकाशित होत आहे. तोही केवळ भगवंतांच्या नजरेतून येणाऱ्या वर्षावातून पूर्ण पांढरा शुभ्र रंग आपल्या समोर आलेला आहे. हळूहळू आपल्या आतमध्ये तो शिरत आहे आणि आपण नाम घेत आहोत शुद्ध शुभ्र असं. नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंत आपल्याला सांगत आहेत, सर्व काही आपण जाळून टाकलेलं आहे आणि त्या राखेसारखे आता त्या राखेतून परत काहीही निर्माण होणार नाहीये. अशा राखेतून आपला नवीन जन्म होणार आहे. आपण फिनिक्स पक्षाची गोष्ट ऐकली आहे ना, तशी आपली ह्याच जन्मात परत नवीन जन्म घेण्याची संधी आपल्याला इथे मिळालेली आहे.
मागचं सर्व आपण जाळून टाकलेलं आहे आणि आता नव्याने भगवंतांच्या चरणी आपण लीन होणार आहोत. म्हणून नाम घेत आहोत. भगवते वासुदेवाय. या पांढऱ्या रंगातूनच भगवंत सप्तरंग उधळत आहेत. ता ना पी ही नी पा जा असे 7 रंग, 7 रंगांचं इंद्रधनुष्य आपल्या सर्वांच्या भोवती भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. खरं सांगायचं, जेव्हा आपण भगवंतांच्या चरणी प्रार्थना केली तेव्हापासून डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि त्या अश्रूतून प्रकाश, भगवंतांच्या नजरेतला प्रकाश जेव्हा परावर्तित झाला तेव्हा सप्त रंगांची उधळण आपल्या प्रत्येकाच्या भोवती केली गेली आहे. म्हणून आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. मनोहारी दृश्य आपण आतून बघत आहोत. आपल्या अंतरंगामध्ये हे इंद्रधनुष्य प्रकट झालेलं आहे. आत डोकावून पाहतो आहेत आपण. सप्तरंग उधळले जात आहेत. भगवंतांच्या हातातून मुठी मुठी भरून आपल्यावरती सगळे रंग उडवले जात आहेत. प्रत्येकाच्या मनातला आवडीचा रंग भगवंत आपल्यावर उधळत आहेत. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक जण त्या रंगामध्ये रंगून जात आहोत, आनंद घेत आहोत. आपणही आपल्या आवडीचा रंग मुठीत भरभरून भगवंतांवर उधळत आहोत आणि त्याबरोबर नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या भोवती रंगाचा फेर धरलेला आहे आपण. रंग उधळत आहोत. रंग आपल्या अंगावर येत आहे. भगवंतांच्या अंगावरती तो रंग पडत आहे. आनंद घेत आहोत आपण. भान विसरून गेलंय. भगवंतांची अवस्था पण रंगी रंगला श्रीरंग अशी झालेली आहे. आपण सारे जण त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये लीन झालेला आहोत आणि नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हीच जी रंगाची उधळण आहे ती म्हणजेच भक्ती रंग आहे. तो भक्तीचा रंग सगळीकडे उधळला जात आहे. आणि आपण भगवंतांना म्हणत आहोत, भगवंता, तुझा आवडता रंग तू नाही सांगितला. आमच्या सर्वांवर आमच्या आवडता रंगाची उधळण केलीस. तुझा रंग आम्हाला सांग ना. आम्हाला तुझ्या रंगामध्ये रंगून जायचंय. म्हणून नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.
प्रार्थना जेव्हा आपण केली तेव्हा आपण प्रत्येकाच्या ओठांवरती शब्द आले आहेत. श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया. चुनरिया म्हणजे आपला देह. या देहाला तू तुझ्या आवडत्या रंगात किंवा तुझ्याच रंगामध्ये आम्हाला रंगवून टाक. आणि तो रंग कोणता आहे तर तुझं नाव श्याम आहे आणि तुझा रंगही श्याम आहे. त्या श्याम रंगात आम्हाला रंगून जाता येऊ दे. अशी रंगाची उधळण आमच्यावरती कर आणि त्या रंगात आमचा देह, आमचं मन, आमची बुद्धी सर्व रंगमय होऊन जाऊ दे. श्री रंगमय होऊन जाऊ दे. तुझ्याशिवाय अन्य कोणतीही आठवण आम्हाला राहू नये. इतकं त्या रंगात आम्हाला डुंबत राहता येऊ दे. म्हणून नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवा. भगवंत ही खुश आहेत. त्यांना आपल्या अंतरीचा भाव कळालेला आहे. याला प्रत्येकाला आपल्या रंगात रंगाचा आहे. म्हणजे काय, आता कोणाचीही मनातली इच्छा त्याची स्वतःची न राहता ती भगवंताची होऊ दे. भगवंता, तुझी इच्छा तीच आमची इच्छा. अशा ह्या इच्छा रंगामध्ये आम्हाला रंगून जाता येऊ दे. म्हणून आम्ही नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवा. नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक जण म्हणतोय, भगवंता फक्त तुझ्या रंगात आम्हाला रंगायचं आहे. याचं कारण काय आहे तर हे सप्त रंग तू विश्वामध्ये उधळलेले आहेत. पण कालांतराने जे रंग असतात ते फिके पडायला लागतात. कल्पांती ते सर्व विलीन होऊन जात. म्हणून या क्षणिक रंगामध्ये नको, तू तुझ्या भक्ती रंगामध्ये, तुझ्या श्याम रंगामध्ये आम्हाला तल्लीन होता येऊ दे. म्हणून नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवा. आणि भगवंतही आपल्याला सांगत आहेत, हात पसरून सांगत आहेत, या सारेजण या, माझ्या श्याम रंगामध्ये रंगून जा. भगवंतानी श्याम रंगाची मिठी आपल्याला मारली आहे. त्या रंगाची स्पंदना आपल्या शरीरात संपूर्ण पसरली आहेत. आणि म्हणत आहेत, श्याम रंगी रंगावे, श्याम रंगी रंगावे, असं म्हणत नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवा. आपली भक्ती पाहून भगवंत आता प्रेमाचा रंग आपल्या समोर उधळत आहेत. भगवंतांच्या मनातलं प्रेम आपल्याही मनामध्ये आहे. भगवंतांच्या मनात भक्ताबद्दल प्रेम आहे आणि भक्तांच्या मनात भगवंताबद्दल निस्सीम प्रेम आहे, निस्वार्थी प्रेम आहे, निरागस प्रेम आहे. भगवंता, आम्हाला काही नको, फक्त तुझं प्रेम हवं आहे. आणि तुझ्यामध्ये म्हणजे श्री रंगामध्ये आम्हाला रंगून जाता येऊ दे. म्हणून आम्ही नाम घेत आहोत. ओम
नमो भगवते वासुदेवाय. आणि असा प्रेमाचा रंग उधळत असताना मनामध्ये आपल्या भाव निर्माण झालेले आहेत. रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया रे. आपला हा जो सावरिया आहे, आपला हा श्यामरंगी श्रीकृष्ण भगवंत आहे. त्याची कृपा दृष्टी आपल्यावर पडलेली आहे. प्रेमाची नजर आपल्यावर पडलेली आहे. प्रेमाचा वर्षाव आपल्यावर होत आहे. आणि त्या प्रेमाची गुलाबी रंगाची आपली चुनरी आपल्या देहावर आपण पांघरून घेत आहोत. अशा भावनेने आपण नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय प्रेमळ मधुर आवाजात आपण नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. शरीरातल्या पेशी पेशीतून भगवंतांचा जय जयकार होतोय. भक्ती रंग प्रेम रंग उचंबळून वरती येतोय. नयनातून अश्रूंची धार लागलेली आहे. भक्तीचा फेर आपण धरलेला आहे. प्रेमाचा संग आपण धरलेला आहे. आणि नामाचा रंगही त्यातून आपण उधळत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्ती रंगाने शुद्ध झालेल्या अंतःकरणात प्रेमाचा रंग उधळणारा भगवंत हळूहळू प्रकट होत आहे. आणि अंतरात ज्ञानाचा रंग उधळत आहे. आत्मज्ञानाचा रंग उधळत आहे. आपलं अज्ञान त्या रंगामध्ये संपून गेलेलं आहे. अज्ञान सुद्धा त्यात रंगून गेलंय आणि त्याला ज्ञानाचा रंग प्राप्त झालेला आहे. ज्ञान उजळून प्रकट झालेलं आहे. म्हणून आपण नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. ज्या अंतःकरणात शुभ्र धवलतेचा रंग, भक्तीचा प्रेमाचा ज्ञानाचा रंग भरला गेला आहे, त्या ठिकाणी आपोआपच शांतीचा सृजनाचा हिरवा रंग प्रकट होतो. हिरव्या रंगातून शांती प्रकट होते. आणि हिरवा रंग आपण बघतो तो वनस्पतींचा, झाडाझुडपांचा, पानांचा असतो. एका छोट्या बीजातून वृक्ष हिरव्या रंगाने डबरून जातो. आणि त्या रंगाकडे पाहिले असता मनामध्ये शांती निर्माण होते. तसेच आपल्या मनामध्ये जेव्हा सद्विचारांची उधळण होईल तेव्हा मनामध्ये शांतीचा हिरवा रंग पसरलेला असेल. म्हणून नाम घेऊया शांत शांत होण्यासाठी. 「お शांतीचं नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम न
नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व रंग आता एकत्र झालेले आहेत. विविध रंगांची उधळण आपल्या अंतःकरणामध्ये झालेली आहे आणि ज्ञानाने प्रकाशमान झालेलं, प्रकाशमय झालेलं, उजळून गेलेल्या अंतःकरणात शुभ्र धवल रंग पसरलेला आहे. आणि त्या अंतःकरणात त्या धवल रंगाच्या मध्यभागी मोरपिशी रंगाचं वस्त्र धारण केलेला भगवंत श्री कृष्ण उभा आहे. हातात बासरी धरलेली आहे. आपल्या अंतःकरणात भगवंताच्या हातातली बासरी म्हणजे आपण स्वतःच आहोत असा भाव ठेवून आपण नाम घेऊया. नमो भगवते वासुदेवाय. आपल्याच अंतःकरणातील शुभ्र रंगात, धवल रंगात उभ्या असणाऱ्या भगवंतांचं रूप आपण पाहूया. थोडा वेळ मनातच नाम घेऊया. रूप पाहता पाहता संपूर्ण शरीर रोमांचित झालेलं आहे. अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहे आणि अशा प्रेम भावाचा रंग अधिक उधळला जातो आहे. आपल्या संपूर्ण शरीराभोवती धवल रंगाचं वलय निर्माण झालेलं आहे. अशी कल्पना करा की संपूर्ण धवल रंगाचं वलय आपल्या शरीराभोवती गोलाकार पसरलेला आहे. त्या धवल रंगात आपण स्वतःच उभे आहोत. आपण स्वतः नाही त्या ठिकाणी नसून आपल्या अंतःकरणामधला तो परमेश्वर आपला देह धारण करून प्रकाशित होतो आहे. संपूर्ण धवल रंगाच्या वलयामध्ये आपण अंतःकरणापासून नाम घेत भगवंतांची प्रार्थना करत आहोत. अंतःकरणामधील धवल रंगामध्ये उभ्या असलेल्या भगवंता, तुझ्या तेजस्वी रूपामध्ये आम्हाला सामावून जाता येऊ दे. तुझ्यासारखं शुद्ध स्वच्छ अंतःकरण आमचं होऊ दे. आणि आता आमच्या हृदयातही पवित्र शुद्धतेचा प्रकाश उजळलेला आम्ही पाहतो आहोत. त्या प्रकाशात सर्व रंगांमध्ये
राहून सुद्धा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असा अलिप्ततेचा रंग आम्ही आमच्यामध्ये आता उधळण्याचा प्रयत्न करत आहोत, अलिप्त व्हायचा प्रयत्न करत आहोत. भगवंता, आमचं जीवन आता फक्त तुझ्या चरणी असावं, तुझ्या सेवेमध्ये आम्हाला राहता यावं आणि तुझ्या श्याम रंगामध्ये आम्हाला कायम राहता यावं अशी प्रार्थना करतो. आणि अखंड श्याम रंगाची रंगपंचमी आमच्या देहात सतत खेळली जावी. पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सर्व सर्व काही तुझ्या रंगामध्ये रंगवून गेलेलं असावं. फक्त आणि फक्त श्याम रंग, श्याम रंग आणि श्याम रंगच असावा अशी प्रार्थना करून भगवंता, श्याम रंगात तल्लीन होऊन भक्ती भावाने, प्रेमाने, दृढ श्रद्धेने, निष्ठेने आणि शरणागत भावाने आम्ही सारेजण तुझ्या चरणी माथा टेकून तुझं नाम घेत तुझ्या रंगामध्ये बुडवून जात आहोत, लीन होत आहोत. तुझ्या चरणी आम्हाला सामावून घे, तुझ्या रंगामध्ये आम्हाला रंगवून घे अशी प्रार्थना करीत नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय, वासुदेवाय, वासुदेवाय. सतत हा श्याम रंग आपल्या डोळ्यासमोर राहावा अशी प्रार्थना करून भगवंतांच्या चरणी सर्व काही अर्पण करूया. श्री कृष्णार्पणमस्तु, श्री कृष्णार्पणमस्तु, सद्गुरुनाथार्पणमस्तु, श्री ब्रह्मार्पणमस्तु. अशी ही आगळी वेगळी रंगपंचमी आपण आपल्या अंतःकरणापासून रोजच करू शकतो ना, असा भाव ठेवूया आणि अखंड त्या रंगपंचमीमध्ये रंगून जाऊया. 2 मिनिटं शांतपणे त्या रंगाचा अनुभव आपण घेऊया. प्रेमाचा रंग, भक्तीचा रंग, शांतीचा रंग, सर्व आपण आठवून घेऊया आणि त्यातच रंगवून जाऊया.
शांतीचा रंग आपल्या देहामध्ये पसरलेला आहे, मनामध्ये पसरलेला आहे, अंतःकरणामध्ये पसरलेला आहे. आजपर्यंत हा शांतीचा रंग कधी आपण बघितलाच नव्हता. आज आपण तो बघितला आणि अनुभवला सुद्धा. आता हळूहळू आपण देहभानावर येऊया. हळूहळू हाताची बोटं हलवू, पायाची बोटं हलवू आणि हात जोडून नमस्कार करू. आपले हात हातावर चोळत थोडीशी उष्णता निर्माण करून आपल्या डोळ्यांवरती ते हात घेऊया आणि डोळ्यांना सुद्धा आपण थोडासा तरतरी येण्यासाठी थोडासा तेजस्वी असा रंग आपल्या डोळ्यांपाशी नेऊया. हात एकमेकावर चोळून डोळ्यांवर घ्या आणि अतिशय शांत अवस्थेमध्ये राहून शांतीचा रंग लेवून हळूहळू डोळे उघडायचा प्रयत्न करा. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडताना लक्षात येईल, डोळे उघडल्यावर आपल्या समोर तेजस्वी असा पांढरा शुभ्र रंग आणि त्यामध्ये मोरपिशी वस्त्र धारण केलेले भगवंत उभे असलेले दिसतील. हळूहळू डोळे उघडू. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम श्रीराम श्रीराम.